ठाण्यातील पडवळनगरमध्ये शिंदे कुटुंबियांचा 30 वर्षांची परंपरा लाभलेला गणपती गौरी उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा। ठाण्यातील पडवळनगर परिसरात शिंदे कुटुंबियांच्या वतीने गेल्या 30 वर्षांपासून परंपरेने गणपती व गौरी महालक्ष्मी उत्सव साजरा केला जात आहे। या कुटुंबियांनी ही परंपरा काळाच्या ओघात जपून ठेवली असून प्रत्येक वर्षी अत्यंत भक्तिमय आणि आनंददायक वातावरणात हा उत्सव मोठ्या आवेशात साजरा होतो। शिंदे कुटुंबियांचा हा उत्सव धार्मिक श्रद्धा आणि कुटुंबातील एकात्मतेचे द्योतक आहे। या ठिकाणी नवसाला पावणारा बाप्पा अशी गणपतीची विशेष ख्याती आहे, ज्यामुळे लोक मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने बाप्पाला वंदन करतात। या उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महालक्ष्मीला दाखवला जाणारा 32 पदार्थांचा समृद्ध नैवेद्य। पारंपरिक आणि सात्विक पदार्थांच्या या विस्तृत यादीत विविध प्रकारच्या शाकाहारी पदार्थांचा समावेश असतो, जे भक्ती आणि निष्ठेने तयार केले जातात। या नैवेद्यामध्ये विविध प्रकारच्या पालेभाज्या, खीर, लाडू, मोदक, पुरणपोळी आणि ताज्या फळांचा समावेश असतो। या पदार्थांच्या तयारीत कुटुंबातील प्रत्येक सदस्य सामील होतो, ज्यामुळे एक सुसंस्कृत आणि सौहार्दपूर्ण वातावरण तयार होते। शिंदे कुटुंबीय हा उत्सव एकत्र येऊन साजरा करतात। पूजा, आरती, भक्तिगीते अशा भक्तिमय वातावरणात संपूर्ण परिसर भक्तीच्या रंगात रंगून जातो। प्रत्येक वर्षी भक्तिमय वातावरणात हा उत्सव संपन्न होतो। अनेक मान्यवर, नागरिक, मित्रमंडळी उपस्थित राहून दर्शन घेतात। शिंदे कुटुंबियांच्या या उत्सवामुळे पडवळनगर परिसरात सामाजिक एकात्मता वाढते। धार्मिक विधी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून नव्या पिढ्यांमध्येही ही परंपरा टिकून राहते। या प्रकारचे उत्सव स्थानिक संस्कृती जपण्यास आणि सामाजिक नात्यांना बळकट करण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात। गेले 30 वर्ष आमच्या घरामध्ये महालक्ष्मी येते, त्याच्यानंतर आम्ही गणपती चालू केला। सगळे लोक येतात, मनोभावी दर्शन करतात आणि जातात। आता मध्ये 3 वर्षाचा गॅप ठेवला होता, त्यामुळे काही माणसांना माहिती नाही का पुन्हा एकदा चालू केले आम्ही। आमचे आई वडील वारल्यामुळे 3 वर्षाचा आम्ही गॅप ठेवला होता, तर 3 वर्ष ठेवू नये म्हणून तर या वर्षीपासून पुन्हा चालू केलंय। जसं जसं लोकांना कळतंय, जे जुने येणारे आहेत ते आता पुन्हा येत आहेत। मने भावे जसं आम्हाला जमते तसं करतो, काय चुकलं मुकलं असेल त्यांनी माफ करावं। गौराई एखाद्या बहिणीसारखी तिला आम्ही आणतो घरामध्ये, एका लेकीसारखी तिला पूर्ण नवीन कपडे, नवीन दागिने, तिला 32 प्रकारची भाजी, 32 प्रकारचे आपण करंजा, लाडू करतो, सगळं 32 प्रकारचे आम्ही ठेवतो। हो हाय, काही मित्र आहेत माझे, कोणाला मूल नव्हतं होत, तो आता येईल थोड्या वेळाने। मंगेश सुतार म्हणून आहे किसननगरचा, तो एक पदाधिकारी आहे शिवसेनेचा। तो 3 वर्षापासून मागे लागला होता, तुम्ही कधी ठेवणार आहे, कधी ठेवणार आहे। आता तो परत तुमच्या समोर आता येईल असतो 2 मिनिटात।